ठिकाणचे स्थानिक आमदार दिलीप लांडे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। दिलीपजी, आपण पाहतोय घाटकोपर मध्ये दरड कोसळलेली आहे, काय अधिक माहिती मिळू शकली आहे? काही म्हणजे कोणी मृत्युमुखी पडलेला आहे का, त्या संदर्भात काही अधिकृत माहिती मिळू शकली आहे का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला हा विचारायचा आहे, हा रहिवासी भाग आहे, दरड कोसळण्याची भीती आधीच व्यक्त करण्यात आली होती, काळजी का नाही घेण्यात आली? खाडी नंबर 3 चा भाग आहे आणि मोठा डोंगर आहे। या ठिकाणी दरड कोसळून 6 खोल्यांवरती दरड कोसळलेली आहे। त्याच्यामध्ये 7 ते 8 लोक अडकलेले आहेत। 2 लोक काढण्याची डेड बॉडी मिळालेली आहे 2। आणि बाकी एनडीआरएफचे जवान असतील, आपले अग्निशमन जवान असतील, ते प्रयत्न चालू आहेत। सर्व यंत्रणा तिथं आहे। परंतु परिस्थिती अशी आहे की तो डोंगराळ भाग आहे आणि तिथं यंत्रणा पोहोचण्यासारखं काहीच नाहीये। बरं, त्यामुळे सर्व जे काय करायचे ते कुठल्याही यंत्रसामुग्री लावून करू शकत नाही। हे सर्व हातानेच काढावं लागतंय, त्यामुळे थोडा वेळ लागतोय, परंतु जवान प्रयत्न करतायत अशा पद्धतीने आहे। तुम्ही जे बोलला ना की डोंगराळ भाग आहे, व्यवस्था का नाही केली, मी ह्या मागच्या अधिवेशनात सोडा मी प्रत्येक अधिवेशनामध्ये सांगितलेलं होतं की या भागामध्ये जे परिस्थिती आहे की 2005 हे 2000 त्याच्या अगोदरचा 2094चा घेतला भाग तुम्ही 95 मध्ये कोसळला होता आणि आतापर्यंत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेला तो भाग आहे। बरं, त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी शासन मेल्यानंतर मदत करण्यापेक्षा पहिले कायमस्वरूपी त्यांचं पुनर्वसन करून लोकांना सुरक्षित ठिकाणी कुठेतरी त्यांच्या हक्काची घरं देणं गरजेचं आहे। म्हणून प्रत्येक अधिवेशनामध्ये प्रश्न मांडतो तर शासनाने त्या ठिकाणी विशेष लक्ष देऊन ते करायला पाहिजे। मुंबई शहरामध्ये भांडूप असेल, विक्रोळी पारसाईड असेल, कुर्ला हा आमचा भाग असेल, या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डोंगर कोसळण्याची शक्यता असते आणि जीवितहानी होण्याची शक्यता असते। त्यामुळे हे करणं गरजेचं आहे। पुनर्वसनच करायला लागणार त्याचं, फक्त रिटर्निंग वॉल बांधून संरक्षण भिंत बांधून होणार नाही, कारण डोंगर मोठा उंच आहे आणि म्हाडाच्या नियमाप्रमाणे 9 मीटरपेक्षा जास्त बांधू शकत नाही। त्यामुळे त्या ठिकाणी पुनर्वसन करून त्या लोकांना त्यांच्या हक्काचं घर कुठेतरी सुरक्षित ठिकाणी देणं गरजेचं आहे। दिलीपजी, पुनर्वसन हा भाग फार महत्त्वाचा आहे आणि तो तुम्ही अधिवेशनात मांडला असं तुम्ही म्हणत आहात। किती वेळा तुम्ही त्याचे पाठपुरावे केले आहेत, किती वेळा तुम्ही अधिवेशनात हा प्रश्न मांडला? एक सेकंड दिलीपजी, आणि दिलीपजी, जर का तुम्ही अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडलेला आहे, पाठपुरावा केलेला असेलही, तर तरी पण माणसं का मरतायत हा महत्त्वाचा प्रश्न आहे। साम टीव्हीला तुम्हाला विचारायचा आहे तो। आणि त्याहून महत्त्वाचा प्रश्न, दरवर्षी मुंबईमध्ये जे डोंगर आहे, डोंगराळ भाग आहेत, त्याची पाहणी केली जाते, ऑडिट केली जाते। तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली होती का, किंवा ऑडिट करण्याचे आदेश दिले होते का? नाही, पाहणी केलेली आहे मी, म्हणून तुम्हाला मी सांगितलं ना की मला त्या ज्या ठिकाणी हा डोंगर कोसळला तिथली संपूर्ण मला माहिती आहे की त्या ठिकाणी पायवाट आहे छोटी 1 ते 1.5 फुटाची, त्यामुळे तिकडे कुठली यंत्रणा जाण्यासारखी नाहीये। आणि लोकांनी त्या डोंगराच्या ठिकाणी जी घरं होती त्यांची, तो 2-3 दिवस पाऊस कंटिन्यू असल्यामुळे ते कोसळला आणि 5 ते 6 झोपड्यांवर ते कोसळलेलं आहे। आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की तुम्ही याचा पाठपुरावा केला का, मी तुम्हाला साम टीव्हीला पाहिजे तर माझ्याकडचे कागदपत्र दाखवतो। मी सभागृहामध्ये विधानसभेमध्ये किती वेळा हा प्रश्न मांडलेला आहे ते दाखवतो। आणि विशेषतः ज्या ठिकाणी आता डोंगर कोसळलेला आहे त्या विशेषतः त्या परिसराचं नाव घेऊन सांगितलेलं आहे की इथं जीवितहानी होण्याची शक्यता आहे, याचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे। बरं, नक्कीच दिलीपजी, धन्यवाद। तुम्ही साम टीव्ही सोबत जोडला गेलात आणि तुमची भूमिका मांडली।